बघू शकता मित्रांनो कशी एन्जॉयमेंट करतात लोक सगळे आणि खूप क्राऊड. तर फायनली मित्रांनो आम्ही माथेरानला आलेलो आहे आणि खूप खालच्या अंतरावरती थांबलो. आता मित्रांनो बेबीला घेऊन आहे पाहू. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी तुमचा लाडका ईश्वर पाटील तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो आजचा व्लॉग तर खूप भारी होणार आहे आणि तुम्ही आमची डॅशिंग पर्सनॅलिटी बघितली असेल. गाईज आम्ही आता चाललेलो आहे नेरळ माथेरान येथे. तर खूप धमाल करणार आहोत, मजा करणार आहोत आम्ही. सोबत आपल्या सगळे जिमचे बडीज आहेत, सतीश, समीर, नयन, दीपक. फुल राडा झाला पाहिजे मित्रांनो, आज झाला पाहिजे का नाही? तर चला गाईज तुम्ही आमच्यासोबत कनेक्टेड राहा आणि जातोय आता आम्ही माथेरान येथे. तर गाईज बघू शकता खूप पब्लिक आहे इथे. जस्ट आम्ही नेरळला खालती ट्रेनला मधून बाहेर आलो आणि बघतोय तर वरती जाण्यासाठी रिक्षा बघते पण लय गर्दी. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. तर बघू शकता फुल क्राऊड आहे. तर काही यानंतर आपल्याला शेअरिंग व्हॅन बुक करून आपल्याला जायला लागतं माथेरानला. काहीच पाहू शकता वी आर टू मच कंजेस्टेड फील इन व्हॅन आणि खूप गरम बिरम झालेला आहे आम्हाला. बघू शकता असं झालं आहे आणि ट्रॅफिक वैताग आलेली आहे आम्हाला ट्रॅफिकमध्येच. दीपक तुझी काय ख्वाहिश आहे, काय राय, काय सांगू शकशील? नजारे चांगले चांगले वरती धबधबे कसे पडतात बघ. धबधबे पडतात का? इकडे बघ पाणी कसं पडतो बघ. सतीश भाऊ तुम्ही काय बोलू शकता का? काय शब्द? सत्तूबाई नाराज आहे रे. सतीश नाराज झालेला आहे. A few minutes later. Welcome home. Missing you made me stronger. Then I'd be Superman if I fly around the world. It wouldn't take me longer than it would to be your man. I fight 1,000 guys, live to die 1,000 lives. Oh, oh, I find another way to make me smarter, just so I could understand all about what you're looking for. तर फायनली मित्रांनो आम्ही माथेरानला आलेलो आहे आणि खूप खालच्या अंतरावरती थांबलेलो आहे. कारण तुम्ही ट्रॅफिक बघू शकता तिकडे कितीतरी लांब ट्रॅफिक आहे. त्याचं आम्ही आता खालती थोडासा उतरलेलो आहे आणि इकडून मजा घेतो आणि सुरुवात करतो आमच्या सफरची, माथेरान सफर. ब्लॉगमध्ये मित्रांनो कंटिन्यू राहा तुम्ही आपल्या. तर चला जाऊया आता आपण, लेट्स गो. तर गाईज आमचा सफर सुरू झालेला आहे आणि आमचे काही कलिग्स तुम्ही पाहू शकता सोबत. भरपूर लोक सुद्धा सफर करत आहे आणि पोलीस सुद्धा निगराणीमध्ये आहेत, जो इकडे तिकडे गाडी टाकेल त्यासाठी. पण मेन कमानीला पोहोचलेलो आहे मित्रांनो माथेरानच्या. पाहू शकतो मित्रांनो माथेरानच्या कमानीला मेन आपण एंटर झालेलो आहे. तर कोणाला भूक वगैरे लागली ना तर पेरू वगैरे खाऊ शकता इथे. गावठी आंबे वगैरे सीझनचं संपलाय तरी पण आम्ही आता इथे आमन लॉजच्या इथे आलेलो आहे मित्रांनो. मित्रांनो माथेरानला पावसाळ्यामध्ये जाण्याचीच मजा वेगळी असते. कारण असा सुंदर असा नेचर ॲटमॉस्फिअर, अशा ॲटमॉस्फिअरमध्ये पब्लिकसुद्धा खूप येते. तर फोटोशूट करण्यासाठी आणि व्लॉग्स वगैरे बनवण्यासाठी खूप चांगला ॲटमॉस्फिअर असतो. म्हणून नक्कीच तुम्ही माथेरानला या आणि ते सुद्धा मान्सून सीझनमध्येच. बघू शकता पूर्ण धुका आलेला आहे आमच्या अंगावरती सुद्धा. तर दीपक काय म्हणशील तू, माथेरानचा सफर कसा काय झाला सुरुवात? माथेरानचा नेचर एकदम भारी आहे, खूपच भारी आहे मित्रांनो. काय म्हणशील दीपक, कसा सफर झालेला आपला माथेरानची सुरुवात? काय ना आता चालू तर झालाय, नेचर एकदम भारी झाला, धुकं पडलाय खूप सुंदर मित्रांनो. धुकं वगैरे पडलेले आहेत आणि जस्ट थोडासा पाऊससुद्धा पडून गेलेला आहे. त्यामुळे आम्हाला सफर करण्यासाठी अजून
खूप सुंदर वाटतंय आणि अशा मित्रांसोबत फिरण्याची मजा वेगळीच असते, जी काय आम्ही अनुभवत आहोत. तुम्ही सुद्धा घराच्या बाहेर पडा आणि आमच्यासारखे एन्जॉयमेंट करा, बाहेर फिरा. काय म्हणशील, कसं वाटतंय आता बोल ना? छान वाटतंय मित्रांनो, जाम गारगार वाटायला लागला आता. हा? कसं काय वाटतंय आता, कसं वाटतंय? काय म्हणतोस, कुठून आलायस? आमचे 2 दोस्त आहेत, एक घागडा आहे आणि एक तो आला नाही, त्याला आगमन लागली. कुठला आहात तुम्ही? मी भांडूपचा आहे, मी घाटकोपरचा आहे. अरे वा. हे नायजेरियनवरून आले अरे वा. आणि हे कोळी बांधव आहे धक्का गेट वरती. आम्ही पण नागरिक आहोत मित्रांनो. घरातल्या बाहेर पडा आणि अशा एन्जॉयमेंट मध्ये मजा करा. आगमन लागले तर गोळा खा. चला मित्रांनो, अजून आपण आपल्या सफरला खूप ट्विस्ट आणि एन्जॉयमेंट मध्ये भरून करूया. तर आपल्या मित्रांनो कनेक्टेड राहा आपल्या व्लॉगमध्ये आणि व्लॉगची मजा घ्या. जस्ट आम्ही प्रस्थान झालेलो आहे, पोहोचलेलो आहे आता जस्ट इथे. तर अजून थोडासा सफर आहे, खूप अर्धा पण नाही आलो आम्ही सध्या मित्रांनो. तर करूया अजून सफर आपण. फायनली गाईज, सध्या आमचा माथेरानचा अर्धा सफर झालेला आहे, अजून अर्धा सफर करायचा आहे. सध्या आमचा एक पण पॉईंट फिरून नाही झाला. हा, बट लवकरच आम्ही लवकरात लवकर कुठल्या पॉईंटला जाणार आता आपण? खंडाला ना. खंडाला पॉईंटच्या इथून मित्रांनो तुम्हाला एक रहस्य सांगतो. तिथून ना मेन डायरेक्ट खंडाळ्याचा व्ह्यू सुद्धा दिसतो, एकविरा देवस्थान. तर मित्रांनो, खंडाळा घाटाचा मेन रहस्य काय, तुम्हाला एक पॉईंट बद्दल इन्फॉर्मेशन देतो. जस्ट तिथून जर तुम्ही त्या व्ह्यू मधून जर तुम्ही व्ह्यू केला ना, तर त्या व्ह्यू मधून थोडाफार नेचर व्ह्यू होतो खंडाळा घाटातला. दॅट्स वाय त्यावरती माथेरानला पॉईंटचं नाव पडलेलं आहे, खंडाळा घाट. आपण तिथं ओम कृष्णाय वासुदेवाय रे परमात्मने प्रणतः क्लेश. फायनली मित्रांनो, आता थोडीशी पेटपूजा करतो इथं केतनकर व्हेज रेस्टॉरंट. बिकॉज आमचा सतीश व्हेजिटेरियन आहे आणि आम्ही पण व्हेजिटेरियनच आहोत. तर गर्दी पण खूप आहे आणि फॅन बघू शकतात आपले. काहीतरी खातो मित्रांनो आता. तर मित्रांनो, या वडा उचल खायला. वडा उचल मागवलेली आहे आणि सगळ्यांना भूक लागले तर आवर्जून खातात सगळी. ए लागला बिकला तर परत मागवून घ्या, लाजू नका. या तुम्ही पण खायला आता आम्ही मजा घेतो. लय भूक लागली. छोटा पिल्लू ए नयन, चण्याचा पाकिट चोरला त्यांनी. तर मित्रांनो, आता खंडाला घाट येथे चाललेलो आहे आपण. सो गाईज, अवर फर्स्ट पॉइंट इज खंडाला घाट. चाललेलो आहे आम्ही खंडाला घाटाच्या इथे. जय श्रीराम, जय श्रीराम. तर मित्रांनो, माथेरानला आल्यानंतर तुम्हाला मेन काय गोष्ट बघायला भेटेल, हे जे इथले छोटे छोटे वानर माकड तुम्ही बघू शकता. जय श्रीराम. यांचं दर्शन होऊ शकतं तुम्हाला, तर यासाठी नक्कीच या तुम्ही. पाहू शकता. आता मित्रांनो, बेबीला घेऊन आहे, बेबीला घेऊन आहे तुम्ही पाहू शकता. फायनली मित्रांनो, आता आपण भोलेनाथ शिवशंकरच्या दर्शनासाठी स्वयंभू ग्रामदेव होते काय कुठला पिसरनाथ ना, पिसरनाथ मंदिर माथेरान. चला जाऊया आता, दर्शन घेऊया आपण. फायनली गाइस, वी आर टू क्लोज. द रिवर इज माथेरान. I just want to show you. See, this is river is too famous in Matheran. See guys, too much famous in Matheran river. And fog is, the area will be captured under in very too much foggy. So finally guys, see the lake view, too awesome lake. Guys, we are just close भोलेनाथ शिवशंकर मंदिर. तर दीपक भावा, कसं वाटतंय तुला
द फॉगी ॲटमॉस्फिअर मध्ये. चॅनलला टाकून द्यायचं. तर मित्रांनो खूप म्हणजे खूप इथला ॲटमॉस्फिअर आहे ना चांगला आहे. आणि ज्यांना कोणाला एन्जॉयमेंट करण्यासाठी यायचं असेल ना तर नक्कीच या तुम्ही तुमच्या मित्रांसोबत फॅमिलीसोबत. आणि असा टाईम स्पेंड डे स्पेंड करू शकता तुम्ही इकडे. आणि मोस्ट ऑफ द मान्सून सीझनमध्ये नक्कीच या तुम्ही. तर मित्रांनो पिसन्नाथ भोलेनाथ बाबाच्या दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहे इथे. भोलेनाथाची खूप सुंदर अशी मूर्ती आहे इथे. ओम नमः शिवाय. फायनली मित्रांनो शॉर्लेट लेकच्या इथे जो पॉईंट खूप फेमस आहे इथला तिथे आलेलो आहे आपण. आणि टू मच क्राऊड इज हिअर सो यू कॅन वॉच दिस हिअर. खूप पब्लिकसुद्धा आहे इथे. आणि जे फोटोग्राफर्स आहेत ते सुद्धा खूप आहेत इथे. फॉर एक्झाम्पल आपण सुद्धा आहे. बघू शकता मित्रांनो कशी एन्जॉयमेंट करतात लोक सगळे. आणि खूप क्राऊड आहे इथे. आणि आमची पब्लिक सुद्धा मजा घेते इकडे. पाहू शकता हे सगळी पब्लिक बोरिवलीवरून आलेली आहे. आपले फॅन्स सुद्धा आहेत पाहू शकता सगळे. आणि एन्जॉयमेंट करायला आलेत माथेरानला. ओके हा बोरिवलीला ना आपण तिथेच राहतो. नक्की आला का आपल्याला कॉन्टॅक्ट कर. तू काही जातो. तर मित्रांनो आता आपण इको पॉईंटला चाललेलो आहे. इको पॉईंटचा एक मोठा म्हणजे असं आहे मित्रांनो का तिकडे आपण जो एक आवाज गेला ना का परत रिटर्न आपल्याला आवाज येतो. दिस इज मेन इम्पॉर्टंट इको पॉईंट. आणि लोक खूप आवर्जून येतात या पॉईंटला. माथेरानमधला एक जानामाना पॉईंट असा मानला जातो. तर काहीच आतापर्यंत सध्यात आमचे 3 ते 4 पॉईंट कव्हर झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल पहिला पार्ट होता आमचा खंडाला पॉईंट, त्यानंतर एको पॉईंट, आणि तिसरा होता आमचा किंग जॉर्ज पॉईंट, आणि लेक पॉईंटसुद्धा झालेला आहे आपला. असे 4 पॉईंट. लुईजा पॉईंटला सध्या लेट्स बघतो आम्ही जाऊ का नाही. सध्या दमलेलो आहे, खूप टायर्ड पण झालेलो आहे. पण आता सध्या आपण चाललेलो आहे. आपल्या सतीश भाऊची ताई आहे इथे, तर त्या ताईने आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे जेवण्यासाठी. खास ताईची ख्वाहिश होती आम्ही यावा आणि जेवावा, तर दॅट्स वाय आता आम्ही तिकडे चाललेलो आहे. थोडीशी पेटपूजा करतो. खूप दमलेलो सुद्धा आहे आम्ही. आता पेटपूजा झाल्यावर रिचार्ज झाल्यावरती आम्ही पूर्ण रिचार्ज झाल्यानंतर आम्ही पूर्ण परत जाऊया आपण. आता घोड्यांची शाळा चालू आहे इथे, एक साथ चाललेले आहेत, पूर्ण फौजच आहे. तर मित्रांनो आता आपण सतीश भाऊंच्या ताईकडे फायनली आलेलो आहे. ताईची खूप ख्वाहिश होती आम्ही इकडे यावा, जेवण वगैरे करून ठेवलेलं आहे. तर जाऊया आता. लास्ट टाइम मित्रांनो आलेलो आम्ही. मित्रांनो या आपल्या सतीश भाऊंच्या ताई आहेत. लास्ट टाइम आपण सुद्धा आलेलो तेव्हा खूप सुंदर अशी टेस्ट होती जेवणाला. आता सुद्धा आहे, खूप सुंदर जेवण झालंय. आणि आपले मित्रसुद्धा आवर्जून खातात ना, लाजत वगैरे नाही. घ्या रे, लाजू नका, सुरुवात करा. फायनली मित्रांनो आता थोड्याच वेळा तिकडून जस्ट आम्ही निघलेलो आहे. आणि ह्यानंतर काय एक पॉईंट राहिला आहे बघायचा आमचा, पण आता खूप टायर्ड झालेलो आहे. आणि बघूया आपण थोड्या वेळात काय बोलतात आपली सगळे पब्लिक. जर पब्लिकची इच्छा असेल तर नक्कीच आम्ही नेक्स्ट व्ह्यूसुद्धा करू शकतो. बट सगळे टायर झालेले आहेत, दॅट्स वाय दमलेलं आहे मित्रांनो. कारण जेवण पण झालेलं आहे खूप सत्तूच्या इथे. सतीशच्या सिस्टरकडे आमचं जेवणसुद्धा खूप झालेलं आहे, पोट भरून खाल्लेलं आहे आम्ही. तर आत्ता निघलेलो आहे. सध्या आम्ही आता आलेलो आहे माथेरानचा जो तिकीट काउंटर असतो ना त्या ठिकाणी आम्ही आहे आता, तिथून निघणार. फायनली मित्रांनो जस्ट घरी आलो. आणि माथेरानचा सफर तर यादगार सफर होता. आमचे जिमचे बडीज जेवढे पण होते खूप म्हणजे खूप एन्जॉयमेंट केली. हा यादगार असा पळ
तुम्हीसुद्धा तुमच्या मित्रांसोबत जा, असं फिरा आणि मेमरीज तुमच्या माइंडमध्ये ठेवा. आणि खरंच खूप सुंदर झाला आमचा प्रवास. जर व्लॉग मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि लवकरात लवकर नेक्स्ट व्लॉग घेऊन या आपण. तर चला बाय, गुड बाय, टेक केअर.